नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अश्विन न आल्यामुळे दुसऱ्याच वेगळ्या डॉक्टरांना बोलावण्यात आलंय. त्यामुळे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालाय. पण एकच नाही तर दोन सत्य समोर आलेत. इकडे आता सायली प्रेग्नेंट असताना प्रिया ज्या वेळेला तिचे पाय दाबणार त्याच वेळेला तिच्या पायावरचं तुळशी पत्राचं सत्य समोर आल्यावरती पण अपूर्ण आजी सगळ्यांना एकदम जबरदस्त असा धक्का बसलाय. आता या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का असा प्रियाला बसलेला आहे. तर सायलीसाठी दोन गुड न्यूज आहेत. एक तर सायली प्रेग्नेंट आहे आणि ती तन्वी आहे. आता हे सगळं काही कसं उलगडले ते सगळं काही पाहू. तर इकडे आता सायलीला दिवसभर चक्कर येत असते आणि तिला मळमळायला सुद्धा लागतं. मधुभाऊंच्या या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून अश्विन घरी येतो. त्यावेळी कल्पना म्हणते की अरे अश्विन, आम्ही तुला किती कॉल लावत होतो पण तुझा कॉल काही लागतच नव्हता. त्यावर अश्विन म्हणतो की काय झालं. लगेच कल्पना सांगते की अरे काही नाही, सायलीला अचानक चक्कर आली. तेव्हा सायली म्हणते की मला आता सुद्धा चक्कर येते आणि अजूनही मला मळमळते. त्यावर लगेच अश्विन म्हणतो की वहिनी काही डायजेशनचा प्रॉब्लेम आहे का. त्यावर लगेच अर्जुन सांगतो की नाही, मधुभाऊ पुन्हा कोमात गेल्यामुळे तिला थोडंसं टेन्शन आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ही चक्कर येते. त्यावेळी लगेच अर्जुन म्हणतो की सायली तू काळजी करू नकोस, मधुभाऊ शुद्धीवर आलते ना, मग ते पुन्हा लवकरच बरे होतील आणि शुद्धीवर येतील, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा लगेच सायली विचार करून म्हणते की आता मी तर कसलंच टेन्शन घेत नाहीये, तरी पण मला असं का होतंय. त्यानंतर अर्जुन सायलीला रूम मध्ये घेऊन येतो. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, मिस सायली, तुम्ही मधुभाऊंचं टेन्शन घेत असाल तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. मधुभाऊ आता शुद्धीवर आलते म्हटल्यावरती लवकरच ठीक होतील, तुम्ही काहीच काळजी करू नका. त्यावेळी सायली म्हणते की खरंच अर्जुन सर, माझं डॉक्टरांशी बोलणं झाले, कधी कधी होतं असं. आता मधुभाऊंनी ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली, त्यामुळे ते लवकरच बरे होतील. मधुभाऊंचं तुम्ही टेन्शन घेतलं आहे ना, म्हणून तुम्हाला त्रास होतोय ना. त्यावर लगेच सायली म्हणते की अहो मी टेन्शन घेतलंय खरं, पण मला खूप अस्वस्थ वाटत आहे. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही एक काम करा, आपण मधुभाऊंना भेटायला जाऊ आणि त्यांना भेटल्यावर तुम्हाला जरा बरं वाटेल. जेव्हा सायली अर्जुन मधुभाऊंकडे निघणार असतात त्याच वेळेला सायलीला पुन्हा चक्कर येते आणि अर्जुन तिला बेडवर बसवतो. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की सायली, तुम्हाला मी सांगितलं ना, या सगळ्यामध्ये मधुभाऊ ठीक आहेत, तुम्ही पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये स्वतःला का बरं त्रास करून घेताय. त्यावर लगेच सायली म्हणते की अर्जुन सर, मलाच कळत नाहीये, मी स्वतः खूप नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते, पण या सगळ्यामध्ये मलाच कळत नाहीये की मला नक्की काय होतंय ते. त्या अर्जुन सायलीला बेडवर बसवतो आणि म्हणतो, मिसेस सायली, मला असं वाटतं की आपण डॉक्टरांना बोलून घेऊया. अश्विनने तुम्हाला चेक केलं असतं तर बरं झालं असतं, पण त्याच वेळेला अश्विन हॉस्पिटलमध्ये निघून गेलेला असतो, त्याला एक इमर्जन्सी केस असते. पण मी एक काम करतो, मी तोपर्यंत दुसऱ्या डॉक्टरांना बोलवतो, तुम्ही बसा इथे. सायलीची चक्कर काही थांबत नाही आणि सायलीला खूपच त्रास होत असतो, पण सायलीला काही चैन पडत नाही. ती अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, मला मधुभाऊंना भेटल्याशिवाय चैन पडणार नाही, मी त्यांच्याशी बोलले ना तर मला बरं वाटेल. ती हॉस्पिटलमध्ये येते आणि मधुभाऊंना बोलू लागते. त्यावेळी मधुभाऊ शुद्धीवर येतात आणि तेही सायलीशी बोलू लागतात, त्यामुळे सायलीला खूप बरं वाटतं. अर्जुन सुद्धा मधुभाऊंकडे येतो आणि म्हणतो, मधुभाऊ बघा ना, हिने किती टेन्शन घेतलंय, नुसती तुमचीच काळजी करत असते, हिला तुम्ही काहीतरी समजून सांगा बरं. त्यावर लगेच मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, मला आता बरं वाटते, तू काळजी नको करू, मला आता लवकरच डिस्चार्ज मिळेल आणि मी घरी येईन. त्यावेळी अर्जुन सुद्धा सायलीला पटवून देतो की मधुभाऊ व्यवस्थित आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाहीये. आता अर्जुनला वाटतं की सायली ठीक होईल, तेव्हा तो सायलीला घेऊन घरी येतो. अर्जुन सायली जेव्हा घरी येतात तेव्हा सायली पुन्हा चक्कर येऊन खाली कोसळते. त्यावेळेला प्रताप म्हणतो, अर्जुन हे काहीतरी वेगळंच वाटतंय, तुला कळतंय का, तू या सगळ्यामध्ये ताबडतोब डॉक्टरांना बोलव. आता डॉक्टरांना बोलून तू ताबडतोब त्यांना हे सगळं काही दाखव, काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळं काही डॉक्टरांना कळेल आणि डॉक्टर आपल्याला सांगतील. असं म्हटल्यानंतर हो अर्जुन, मला सुद्धा असंच वाटतं,
कारण नाही, ही चक्कर मला साधी सुधी वाटत नाही. अरे कदाचित ही चक्कर साधी सुधी असती तर मधुभाऊंना भेटून आल्यानंतर ही चक्कर थांबली असती ना. पण तसं काहीच घडलेलं नाहीये. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण ना तिला डॉक्टरांकडे नेऊन आणूया. मला तिची खूप काळजी वाटते. अर्जुन डॉक्टरांना फोन करण्यासाठी बाजूला निघून जातो. तर सायली म्हणते की मला थोडंसं गरगरतंय, मी माझ्या रूम मध्ये जाऊन झोपते. असं म्हणून सायलीला परत त्रास व्हायला लागतो आणि ती तिच्या रूम मध्ये जायला निघते. आणि त्याच वेळेला आता तिच्या पायामध्ये क्रॅम्प येतो. त्याच वेळेला सायली जोरात ओरडते. तेव्हा प्रिया म्हणते की अगं काय आहे, मी तुझे पाय दाबून दिले असते. पण लगेच यावरती प्रताप म्हणतो की अगं पण कशाला? अगं तू तिची इतकी काळजी करतेस अचानक, खरं तर आम्हाला हे बघून बरं वाटलं पाहिजे. आम्हाला तर खरं बरं वाटलंय, या सगळ्यामध्ये तुला तिची काळजी आहे ते. अगं तुझी पाय दाबण्याची इच्छा आहे ना, मग पाय दाब तिचे. सायली मात्र नको नको म्हणत असते. तेव्हा प्रताप म्हणतो की अजिबात नाही सायली, तिने तुझे पाय तर दाबलेच पाहिजे. तिला जर वाटत असेल की तुझे पाय दाबावे तर तिने या सगळ्यामध्ये पाय दाबावे. असं म्हणत प्रताप तिला पाय दाबायला सांगतो. प्रिया सायलीचे पाय दाबायला बसते आणि सायलीचे पाय दाबत असताना प्रिया सायलीचा पाय वरती घेते. त्यामुळे तिचा तळपाय समोर बसलेल्या पूर्णाची आणि कल्पनाला दिसतो आणि त्यांना सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र दिसतं. त्या सायलीला काही विचारणार त्याच वेळेस सायलीला पुन्हा चक्कर येते. तेव्हा पूर्णाजी प्रतापला म्हणतात, काय रे प्रताप, हा सगळा काय प्रकार आहे? अरे हिला चक्करवरती चक्कर येते आणि हिच्या पायावरती ही खून कसली आहे? यावर लगेच प्रताप म्हणतो की पूर्णाई, मला पण काही कळत नाहीये. त्यावर लगेच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, डॉक्टर येत आहेत, मी सायलीला वरती घेऊन जातो. ज्या वेळेला अर्जुन सायलीला वरती घेऊन जातो त्यावेळेला कल्पना, प्रताप आणि पूर्णाची बोलू लागतात. तर दुसरीकडे सायली रूम मध्ये झोपलेली असते आणि तिथे डॉक्टर येतात. ते सायलीला चेक करतात. ते सायलीला चेक करताना डॉक्टरांना सायली बद्दल खूप मोठी गुड न्यूज समजते. इकडे खाली कुसुम मधुभाऊंना घेऊन घरी येते. मधुभाऊ घरी आलेले पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मधुभाऊ आता पूर्णपणे रिकव्हर झालेले असतात. मधुभाऊ विचारतात की माझी साऊ बाळा कुठे आहे? त्यावर लगेच पूर्णाजी मधुभाऊंना बसायला सांगतात आणि त्यांना पाणी देतात आणि सांगतात, सायलीला चक्कर येत आहे म्हणून डॉक्टर तिला चेक करत आहेत. तेव्हा पूर्णाजी घरातील सगळेच जण मधुभाऊंच्या तब्येतीची विचारपूस करतात. मधुभाऊ म्हणतात की मी एकदम ठणठणीत बरा झालो आहे. आता डॉक्टरांनी सांगितले की काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे माझी तब्येत आता बरी आहे. तेव्हा पूर्णाजी मधुभाऊंना म्हणत असतात की हे बघा मधुभाऊ, तुम्ही आताच दवाखान्यातून घरी आलाय, तुम्हाला त्रास देणे योग्य वाटत नाहीये, पण मी तुम्हाला एक विचारू शकते का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो ना, विचारा पूर्णाजी, तुम्हाला काय विचारायचे ना ते विचारा. तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात, हे बघा, आता सायलीला जेव्हा चक्कर आली होती ना तेव्हा आम्ही तिच्या पायावरती एक खून पाहिली. ती खून तुळशीपत्राची होती. ती तुळशीपत्राची खून काय आहे? त्यावर लगेच मधुभाऊ सांगायला लागतात की अहो, तुम्हाला माहिती नाहीये का? जावई बापूंना माहिती असेल, ती तिची जन्मखून आहे. यावरती आता पूर्णाची कल्पना यांना धक्का बसतो आणि ते म्हणतात, असं काय म्हणताय मधुभाऊ? ही जन्मखून तर आमच्या तन्वीच्या पायावरती होती. त्यावर लगेच मधुभाऊ सांगतात की प्रियाच्या पायावर अशी जन्मखून कधीच नव्हती. तेव्हा प्रिया चांगलीच घाबरते आणि म्हणते, मधुभाऊ का खोटं बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये? तुम्ही खोटं बोलून मला का अडकवताय? त्यावर लगेच मधुभाऊ म्हणतात की मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं मी उत्तर देणार ना. मला खरंच वाटत नाही की तुझ्या पायावरती कुठली तुळशीपत्राची खून आहे म्हणून. मुळातच ही जेव्हा आमच्या आश्रमात आली ना तेव्हा हिच्या मानेवरती एक जन्मखून आहे, पण तुळशीपत्र फक्त साऊ बाळाच्या पायावरती होतं. त्यावर लगेच पूर्णाजी म्हणतात, मधुभाऊ तुम्ही हे सगळं काही खरं बोलताय का? तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की हो पूर्णाजी, मी हे सगळं काही खरं बोलतोय. तुळशीपत्राची खून माझ्या साऊ बाळाच्या पायावरच आहे. तुम्हाला हवं तर साऊ बाळाचा फोटो आणि ती जन्मखून मी दाखवू शकतो. तेव्हा लगेच प्रताप तिकडे येतो आणि प्रताप म्हणतो, मधुभाऊ काय आहे हे सत्य? तेव्हा मधुभाऊ फोटो दाखवतात. तेव्हा प्रताप म्हणतो, हा तर फोटो आमच्या तन्वीचा आहे, हा बघा मागे फोटो. असं म्हणत आता प्रताप पूर्णाजी मधुभाऊंना मागे असलेला फोटो दाखवतात.
त्यानंतर अर्जुन लगेच खाली येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा लगेच पूर्णाजी सांगू लागतात की मगाशी सायलीला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा आम्ही तिच्या पायावरती तुळशी पत्राची खून पाहिली आणि मधुभाऊंना आम्ही ज्या वेळेस तुळशी पत्राचं सत्य विचारलं त्यावेळेला मधुभाऊ सांगत आहेत की हे तुळशी पत्राचे जन्म खून आधीपासूनच तिच्या पायावरती आहे. त्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की काय खरं काय खोटं ते. आणि मधुभाऊ सायली म्हणून तन्वीचा फोटो दाखवतायत. तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते की नक्की काय चालू आहे हे मला तर काहीच कळना झालंय. त्याच वेळेला लगेच खाली डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात तुमच्याकडे एक गुड न्यूज आहे, तुमची सून आता प्रेग्नेंट आहे. तेव्हा कल्पना तर खूपच खुश होते आणि विचारते काय. घरातील सगळेच जण खूपच खुश असतात तर पूर्णाजीला रुकरुक रागून राहिलेली असते. पूर्णाजी मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ दाखवा तो फोटो बघते आणि त्या फोटोच्या मागे रविराज आणि प्रतिमाचा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळची डेट लिहिलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणते मधुभाऊ काय आहे हे सगळं, तुम्ही जरा नीट खोलून सांगता का. त्यावेळी लगेच मधुभाऊ म्हणतात की हेच सत्य आहे, हीच माझी साऊ आहे आणि याच तारखेला ती माझ्याकडे आली होती म्हणूनच त्या दिवशी आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो. तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की पूर्णाजी ही तन्वी तुम्हाला फसवती आहे आणि हिचा सुद्धा फोटो माझ्याकडे आहे. तेव्हा मधुभाऊ प्रियाचा 20-22 वर्षापूर्वी असलेला फोटो आणि त्याच्या मागे लिहिलेलं सगळं काही दाखवतात. तेव्हा पूर्णाजींना कळतं की हा तर बबलीचा फोटो आहे जो या सदाशिव महिन्याने सायलीचा म्हणून दाखवला आहे. त्यावर पूर्णाजी म्हणतात की नाही मधुभाऊ हा तर सायलीचा फोटो आहे आणि हेच सायलीचे खरे आई वडील आहेत. त्यावर मधुभाऊ म्हणतात की नाही पूर्णाजी हे सगळं काही खोटं आहे आणि हे सगळं काही रचलेलं नाटक आहे. तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात की हे बघा पूर्णाजी तुम्ही प्रियाच्या मानेवरचा तीळ पाहू शकता आणि हीच तिची जन्मखून आहे. या व्यतिरिक्त तिची कोणती जन्मखून होती असं मला तर वाटत नाही. तुम्हाला हवं असेल तर तिला एकदा पाहून घ्या. त्यावेळी प्रिया घाबरूनच म्हणते की मला नाही दाखवायची जन्मखून. पण पूर्णाजी काहीच ऐकायला तयार नसतात आणि ते प्रियाची जन्मखून पाहतात. पूर्णाजीने जन्मखून पाहिल्यानंतर पूर्णाजीला एकदम धक्का बसतो. अशी कुठलीही जन्मखून प्रियाच्या पायावरती नव्हती. प्रियाचं सत्य कळल्यानंतर कल्पना आणि पूर्णाजींना तर खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या पायाखालची जमीन हादरते. आता पूर्णाजी आणि कल्पनाला तर 2 गुड न्यूज मिळाले आहेत. आता अर्जुनला आणि रविराजांना हे सत्य कळल्यानंतर पुढे काय होणार हे मालिकेत बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल. अशीच मालिकेची पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.